मी तुम्हाला काही आणखीन वेगळे प्रश्न विचारणार आता, जेणेकरून तुम्हाला बाबा त्याच्यामध्ये कळावं आम्हाला की एक समाजामध्ये जेव्हा तुम्ही सौंदर्यवती म्हणून बाहेर जाणार नंतर त्यावेळेला तुमचा सर तुम्ही डायरेक्ट विचारलं तरी चालेल तसं काही संडेला काय करताय अण्णा? या बाबा सर, तुम्ही जरा थांबा. या तुम्ही पुढे या पहिल्यांदा. तुम्हालाच प्रश्न येतो संडे पुढे या. या या पुढे या. पुढे या. अगं देवा, ऐक कसं चालतं. खूप विचार करून उत्तर द्या, कारण ह्याच्यावरती ठरणार आहे की कोण जिंकणार आता ह्या राऊंडवर. तुम्हाला जर 1 करोड रुपये दिले हा, तर तुम्ही काय कराल? 1 करोड रुपये मला दिले तर काय करायची गरजच काय मला? मी तर असं एन्जॉय करेन नुसती. याच्यानंतर आर्ची, खूप विचार करून उत्तर द्या. असं होऊ शकतं कधीतरी की बाबा एखाद्या व्यक्तीला, म्हणजे समजा तुमच्या आयुष्यात असा कधी प्रसंग आला की फाशी दिली जाते आणि शेवटची इच्छा विचारली, तर तुम्ही काय शेवटची इच्छा व्यक्त कराल? फाशी नको. ब्रिलियंट उत्तर होतं ऍक्च्युली, पण जिकन मीच वाटतं. मी पण. तुम्ही या पुढे. मी पुढे. हा संसारच घेऊन जावं लागतं तुला. लय पसर आहे बाई. नाही तर काय. समजा लग्न करायची वेळ आली तर तुम्ही यापैकी कोणाशी लग्न कराल? विराट, सलमान का धोनी? सलमान नंतर विराट. काय सलमान नंतर विराट. उत्तर सलमान नंतर विराट म्हणजे? सलमान तो जास्त काळ टिकत नाही ना, नंतर विराट. माझे प्रश्न संपलेले आहेत आणि आता आपण फायनल राऊंडकडे जाऊया. इथे एक रॅम्प वॉक कॉम्पिटिशन झाली पाहिजे आणि ती फक्त तुमची एकट्याची नसणार आहे, तर तुमच्या प्रत्येकीच्या बरोबर यातली एक जण इथे रॅम्प वॉक करेल. किती मोठा चान्स त्यांना. बरोबर आहे. आणि अर्थातच तुम्ही ह्याच्यावरून जाऊ नका, हे रिस्की आहे फारच. ह्यांचे इन्शुरन्स काढलेले आहे. सुरुवात करू शांताबाई तुमच्यापासून, आणि शांताबाई यांच्याबरोबर रॅम्प वॉक करण्यासाठी मी आमंत्रित करतो तेजस्विनी, तुम्ही या. कुणाला एक्स्ट्रा पाहिजेत का? 20 ला आहे. थँक्यू. अप्रतिम, अवर्णनीय. वा, जबरदस्त. या ठिकाणी राऊंड पार पडलेले आहेत, तर मी मामा मी राहिली अजून. ठीक आहे. तर तुम्ही जर आलात तर खरंच भाग्य उजळल्यासारखं वाटेल सर मला. नाही म्हणजे मला आवडेलच. कसं आहे की ठीक आहे. सर काय करताय सर? मी आजचे जे जज आहेत आपले नागराज मंजुळगाणे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आता या ठिकाणी विनर डिक्लेअर करावा. बरोबर आहे, कारण मी आज एकटाच इथं जज नव्हतो. खरं तर या 4 जणी इथं जज होत्या आणि तुम्ही म्हणाल की मी एकटा तिकडे बसलो. त्यांनी मला व्हॉट्सअप केला त्यांचा मेसेज आत्ता की कोण जिंकलेलं असेल, आणि तसंही त्यांचं काही लक्ष नव्हतं जजिंग करते.
हसण्यातच वेळ गेला सगळा. त्यामुळे, मला इथे या ठिकाणी एक जबाबदारी व्यक्ती म्हणून बाबा सांगावं लागेल की कोण आहेत विनर. हा हा मला सांगायला आवडेल की हे तुम्ही जास्त आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवा की कुणीतरी एकच जिंकत असतो, कुणीतरी एक हारणारच असतो. म्हणजे जो हारतो तो आयुष्यात हारतो असं कधीच होत नाही. माझा पडणारा कधी ना कधी पुढे जातच असतो. ज्यावेळेला मी सैराट सर खेळायला सांगा ना, सर प्लीज सर पोटात खड्डा पडला सर बुकीने. तुम्ही लय कठीण करून सांगता यांना. पण झालं असं की चौघींना पण समान गुण मिळालेले आहेत. त्यामुळे आजच्या विनर आहेत चौघी नाही 4.5. तर आजच्या विनर आहेत या 4.5 जणी. एक ऐका बोला. इथं आम्ही भांडण ऐकायला नाही बसलो तुमचं. बरोबर आहे. तुमचं मगाच्यापासून चाललंय भांडण. ऐका जरा, हा चिठ्ठ्या पाडा आणि एक विनर घोषित करा. चांगली आयडिया. तुम्ही एक काम करा दादा, तुम्हीच या आणि त्या चिठ्ठ्या तुम्हीच काढा. म्हणजे. येतो ना मी काय हा? घाबरलो. या. हे सर बाजूला. छान तरी एक सूचना आपल्याला दिलेली आहे. घ्या तो इकडे आणा ते भांड, इथे आणा. थांबा नाव टाकू दे. ते म्युझिक नको लावत जाऊ रे, मग अंगात येतं माझ्या. वा हा, सगळी चांगला. कामं ती स्वतः करतायत. आपल्या या 4ही जजेसना विनंती करतो की त्यांनी वरती यायचंय. विजेत्या आहेत फारोळे बाई. काय बोलाल या क्षणी, काय वाटतं? या क्षणी माझ्या मनात ज्या भावना आहेत त्या मी सांगू शकत नाही तुम्हाला. या सगळ्याचं श्रेय मी देते माझ्या आई वडिलांना आणि माझ्या होणाऱ्या नवऱ्याला रमाकांतला. रमाकांत, आय लव्ह यू. आता क्राऊन घालूया आपण. क्राऊन सगळ्यांनी मिळून तुम्ही जरा 1 मिनिट खाली या, त्यावर येणार म्हणजे अवघड होईल सगळं. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. तुकडीवाडी अटॅक आला.